आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय गीता ज्ञानदात्याहून अन्य पूर्ण परमात्मा यांचे प्रमाण. आमचे इष्ट म्हणजेच पूज्य परमाक्षर ब्रह्म आहेत. आम्ही यांची पूजा करतो जे गीतेचे ज्ञान सांगणाऱ्याहून अन्य आहेत, पूर्ण परमात्मा आहेत, अविनाशी आहेत, सगळ्यांचे पालन पोषण करणारे आहेत. तसेच आदर व साधना प्रमुख देवतांचा देखील करतो. परम अक्षर ब्रह्म यांच्याविषयी गीतेमध्ये या प्रकारे लिहिले आहे. गीता अध्याय 8 श्लोक 1 मध्ये अर्जुनाने गीता ज्ञान बोलणाऱ्याला प्रश्न केला की, हे भगवान, आपण ज्या तत्ब्रह्म विषयी गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये सांगितले आहे ते तत्ब्रह्म काय आहे? गीता ज्ञान सांगणाऱ्याने गीता अध्याय 8 श्लोक 3 मध्ये उत्तर दिले आहे. तो परम अक्षर ब्रह्म आहे. नंतर याच गीता अध्याय 8च्या श्लोक 5 ते 7 पर्यंत आपली भक्ती करण्यास सांगितले आहे. तसेच गीतेच्या याच अध्याय 8च्या श्लोक 8 ते 10, 20 ते 22 मध्ये आपल्याहून अन्य याच परम अक्षर ब्रह्म यांची भक्ती करण्यास सांगितले आहे. याविषयी गीता अध्याय 2 श्लोक 17, गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये सांगितले आहे. परम अक्षर ब्रह्म यांना गीता बोलणाऱ्याने सर्वांचे पालन पोषण करणारे तसेच परमात्मा म्हटले आहे. हे देखील म्हटले आहे की हेच वास्तवात अविनाशी आहेत, पुरुषोत्तम आहेत, ज्यांना मारण्यात कोणीही सक्षम नाही, ज्यांच्यापासून संसार व्याप्त आहे, जे माझ्याहून अन्य आहेत. गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये त्यांच्याच शरणात जाण्यास सांगत आहे. प्रस्तुत आहे प्रमाणासाठी गीता अध्याय 7 श्लोक 29, गीता अध्याय 8 श्लोक 1, 3, 5 ते 10, 20 ते 22, तसेच गीता अध्याय 15 श्लोक 17, गीता अध्याय 2 श्लोक 17ची फोटोकॉपी, ज्याचे अनुवादक जयदयाल गोयंदका आहेत. तसेच प्रकाशक व मुद्रक गीता प्रेस, गोरखपूर, उत्तर प्रदेश आहे. गीता ज्ञान बोलणाऱ्याने आपली स्थिती गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये या प्रकारे सांगितले आहे. प्रस्तुत आहे गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 10 श्लोक 2ची फोटोकॉपी. या श्लोकांमध्ये स्पष्ट केले आहे की, हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत. तू नाही जाणत, मी जाणतो. मी हे राजा लोक आणि तू अगोदर पण जन्मास आलो होतो, पुढे पण जन्म घेऊ. माझ्या उत्पत्तीला ना ऋषीजन जाणतात ना देवता जाणतात. आम्ही म्हणजे रामपाल दास व अनुयायी गीतेच्या आदेशाचे पालन करीत त्याच परमेश्वराच्या शरणी गेलेलो आहोत. आम्ही परमाक्षर ब्रह्म म्हणजेच सत्यपुरुषजी यांना इष्ट रूपात प्रतिष्ठित करून आपले धर्मकर्म तसेच पूजा साधना करत आहोत. विश्वातील इतर सर्व धर्मांचा व देवतांचा सन्मान करतो. दास म्हणजे लेखक आपण हिंदू साहेबांना व विश्वातील सर्व मानवांना प्रार्थना करतो की आपण सुद्धा विलंब न करता त्यांच्याच शरणी जा. आपल्या सर्वांचे मानव जीवन धन्य होईल. प्रश्न: आपल्या म्हणजे लेखक रामपाल दास धर्माचे नाव काय आहे? इष्ट कोण आहे? साधना काय केली जाते? कोणत्या शास्त्रांना आधार मानता? उत्तर: पुस्तकाच्या प्रारंभी मी आपला धर्म स्पष्ट केला आहे. आमचा मानव धर्म आहे. आम्ही मानव शरीरधारी प्राणी आहोत. हा आदि सनातन धर्म म्हणजे पंथ म्हणवला जातो. आमचे इष्ट परमाक्षर ब्रह्म म्हणजेच सत्यपुरुष आहेत. आम्ही सूक्ष्म वेदाच्या आधाराने साधना व पूजा करतो. परमाक्षर ब्रह्म यांचे नाव कबीर आहे. चारही वेद व गीताजी यांचे ज्ञान सूक्ष्म वेदातून घेतलेले अपूर्ण ज्ञान आहे. परंतु यामध्ये जेवढे ज्ञान आहे ते सत्य आहे, सूक्ष्म वेदाशी सुसंगत आहे. आमचे धाम सतलोक आहे, ज्याला सनातन परम धाम देखील म्हटले जाते. कृपया वाचा याच पुस्तकात पान नंबर 437 वर त्या साधकांच्या आत्मकथा जे पूर्वी हिंदू समाजात चालत आलेल्या शास्त्रांच्या विपरीत पूजा करत होते, ज्यामुळे कोणताच लाभ झाला नाही. जेव्हापासून शास्त्रोक्त साधना करू लागले, केवढा चमत्कारी लाभ झाला
मोक्ष देखील होईल. अंततः विश्वातील सर्व बंधू भगिनींना प्रार्थना करतो की सर्वजण एक व्हा, सत्य साधना करून जन्ममृत्यूच्या कष्टातून कायमस्वरूपी सुटका प्राप्त करून घ्या. परमेश्वराच्या त्या परमधामी जा, जेथे गेल्यावर साधक किंवा साधिका परत फिरून संसारात येत नाहीत. आपल्या सर्वांचा शुभचिंतक लेखक संत रामपाल दास.